सो हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. बाहेरचा साऊंड येत असेल बट ऑप्शननी आज बाहेर बसूनच व्हिडिओ करावा लागतो आहे. सो खूप सारे प्रश्न येतात, इंस्टाग्रामला DMs येतात, यूट्यूबवर कमेंट येतात. प्रत्येकाला उत्तर देणं होत नाही कारण वेळ नसतो. जेव्हा इंस्टाग्रामवर क्वेश्चन आन्सरचं सेशन असतं तेव्हा पण 100च्या वर जेव्हा क्वेश्चन जातात ना तेव्हा ते येत नाही कारण स्टोरीज संपतात. सो तिथे पण सगळे आन्सर करता येत नाही, मग गैरसमज होतो. सो आज मला काही काम नाही आहे तर म्हटलं चला जे तुमचे प्रश्न आहेत त्या सगळ्यांची उत्तरं मी आज देते. म्हणजे जेवढे माझ्याकडे आत्तापर्यंत आले ते सगळे देते मी. तो सगळ्यात आधी ना मी सखीचे जे क्वेश्चन्स आहेत ना ते कंबाईन करून सांगते, नंतर माझं निखिलचं आणि घरच्यांचं सांगते. सो सखी सध्या 7 महिन्याची आहे. तिचं वजन 7.5 किलो आहे, जे कमी पण नाही आहे जास्त पण नाही आहे. तिच्या वयाप्रमाणे अगदी नीट आहे. तिला मी आता बाळगुटी देणं बंद केलं आहे कारण तिला आता चव लागायला लागली आहे आणि ती ते घेत नाही, ती उलटी करून टाकते. सो बाळगुटी तिची ऑलमोस्ट बंद आहे आणि संध्याकाळची मालिश पण तिची आता आठवड्यातनं 2दा किंवा 3दाच होते कारण ती खूप अशी पळकुटी झाली आहे. ती एका जागी अजिबात स्थिर नसते. ती मालिश करायला खूप त्रास देते. इवन ती सकाळी अंघोळ घालायला आणि मालिश करायला पण खूप त्रास देते. त्यानंतर मी सखीसाठी बेबी हग प्रोचे डायपर यूज करते. सखीचे टोपड्यांचे वगैरे प्रश्न येतात की ते कुठून घेते, तर मोस्ट ऑफ द म्हणजे अराउंड 99% सखीचे सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या मी ऑफलाईन घेते. नाशिकला 2-3 दुकानं आहे. ओ बेबी, देन नंदिनी आणि चांदवडकर, ह्या 2-3 दुकानांचे कॉम्बिनेशन करून मी तिचे ज्या काही वस्तू आहेत त्या घेते. नंतर सखीला अन्नप्राशन तू 5.5 महिन्यात का दिलं, तर आमच्याकडे असं आहे की मुलींना विषम महिन्यात सुरू करतात आणि मुळात माझं ऑफिस सुरू होणार होतं तेव्हा मला अजिबात गॅरंटी नव्हती की हायब्रिड असणार आहे, पूर्ण ऑफिस असणार आहे की घरून असणार आहे. तर हायब्रिड जर असेल तर मला तिला ती थोडी सवय लावायची होती की तिने दुसऱ्याच्या हातून वरचं खाल्लं पाहिजे, म्हणून पण एक ते कारण होतं. आणि तिला पचलं सगळं. जेव्हापासून मी सगळं सुरू केलं तेव्हापासून तिला पचलं, मग ते सुरूच झालं. तिला किती वेळ सॉलिड देते, तर तिला मी 2दा किंवा 3दा सॉलिड देते. मोस्टली 2दा देते, कधी कधी 3दा देते. त्यात संध्याकाळचा टायमिंग असा फिक्स नसतो, बट सकाळी तिला म्हणजे ती झोपायच्या आधी, ती उठल्यानंतर ती 1-1.5 तास खेळते आणि त्याच्यानंतर तिची मालिश आणि अंघोळ होण्याच्या आधी मी तिला एकदा खाऊ घालते. तिला फॉर्म्युला मिल्क कोणतं देते, तर तिला सिमिलॅकचं देते. 30 ते 60 ml ती दिवसाला घेते. या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील सखीच्या कानातल्यांचा फोटो पाठव असा पण एकीचा मला मेसेज आला आहे. तर ते असे काही टिपिकल कानातले नाही आहे, त्या सोन्याच्या ज्या तार असतात ज्या लहान मुलांना यूज करतात, ज्याने त्यांचे कान टोचतात, तर तेच तिला त्याचेच पिळा केलेला आहे तिला, त्याच रिंगा घातल्या आहेत. विशेष असं काही नाही आहे. स्टील तुम्हाला वाटत असेल तर मी फोटो टाकून देईल. सो या व्यतिरिक्त सखीबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये सांगा आता. आणि आता मी माझं सुरू करते. देन प्रश्न आहे, ताई तुझं ड्रेसचं कलेक्शन खूप छान आहे, ऑनलाईन मागवतेस की ऑफलाईन? सध्या फिडिंगचे हे जे सगळे ड्रेस आहेत हे सगळे ऑनलाईन मागवले आहेत. नायो ब्रँडचे मिंत्रावरनं मागवले आहे आणि सध्या मी प्रॉपर ह्याच्यावर निर्भर आहेत. मागच्या आठवड्यात मी काही घेतलेत ऑफलाईन. नाशिकमध्ये जे मेकअप म्हणून दुकान आहे तिथे फिडिंगचे कुर्ते मिळतात, सो मी तिथून घेतलेत. देन ताई IT मध्ये जॉब करणं अवघड आहे का? डिपेंड, म्हणजे मला तर नाही वाटत कारण माझी स्टार्टिंगच तिथूनच झाली आहे. जर तुम्ही दुसऱ्या ब्रांचमधून आले तर मे बी डिफिकल्ट जात असेल, मला त्याचा एक्सपिरियन्स नाही आहे. बट तुम्हाला जेव्हा प्रॉपर म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग मिळतं, तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो, तेव्हा तुम्हाला ते काम अवघड वाटत नाही. आणि आजकाल कोणताच म्हणजे असं काही नाही की तुमच्या एज्युकेशनवर तुम्हाला जॉब मिळतो आहे. तुम्ही जेव्हा तिथे इंटरव्ह्यू क्रॅक करता, आतमध्ये जाऊन तुम्हाला त्या प्रोजेक्टचं प्रॉपर ट्रेनिंग मिळतं आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर काम करता. आणि ऑनेस्टली सांगते, आजूबाजूचे कलिग्स इतके चांगले असतात ना की तुमचे दिवस निघून जातात स्टार्टिंगचे. सो असं काही खूप मोठं अवघड काम नाही आहे IT काम करणं. तुझं एज्युकेशन काय झालं आहे? ताई मी इंजिनिअरिंग केलं आहे बट मला जॉब भेटत नाही आहे. सो माझं एज्युकेशन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहे. आणि काही आयडिया द्यायची असेल तर या वेगवेगळे कोर्सेस आहेत. सो तुला कशात इंटरेस्ट आहेत, डेव्हलपमेंट, टेस्टिंग, AI, डेव्हऑप्स कशात आहे, त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेऊन तू त्याच्यात जाऊ शकते. किंवा जे फ्रेशर्स असतात मोस्टली त्यांना कॅम्पस येतात. सो कॅम्पससाठी सगळ्यात मेन असते ॲप्टी. जर तुम्ही ॲप्टी क्रॅक केली तर पुढचे 2 राऊंड क्रॅक करणं जरा इझी असतं. सो जर तुम्ही खूप फ्रेशर असाल किंवा तुम्ही लास्ट इयरला असाल तर तुम्ही ॲप्टीकडे लक्ष द्या कारण त्याने तुम्हाला पहिलाच ब्रेक खूप चांगला मिळतो. सो तुमचं पुढचं सगळं खूप छान होतं. IT मध्ये तुमची काय प्रोफाईल आहे आणि कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करतात? तर मी QA प्रोफेशनल आहे. कंपनीचे नाव रिव्हील नाही करू शकत कारण नाही चालत ते. तुझ्या सासरी नाही बसत का गणपती? नाही, माझ्या सासरी नसतो गणपती. तुझं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? माझं प्युअरली अरेंज मॅरेज आहे. मोडलं जमलं असं 2-3 वेळेस झालं लग्नानंतर. बट पहिले 6 महिने आम्ही खूप इश्यू फेस केले. बट जेव्हा मी आता 5 वर्ष झाले माझ्या लग्नाला आणि जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा असं वाटतं की पहिले 6 महिने प्रत्येक जोडीत हे इश्यू येतात. याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ करेल. बट माझं अरेंज मॅरेज आहे. तुला मंथली सॅलरी किती आहे ताई, नक्की कळव.
सो अशी एक्झॅक्ट सॅलरी नाही सांगू शकत, बट माझ्या एज्युकेशननुसार, माझ्या एक्सपिरियन्सनुसार मला खूप चांगलं पेमेंट आहे. कारण माझी स्टार्टिंग म्हणजे मला स्टार्टिंगला जी कंपनी मिळाली होती मला त्याच्यातच चांगलं पॅकेज मिळालं होतं. सो माझी ग्रोथ 5 वर्षात खूप छान झाली आहे माझ्या मते. सो एक्झॅक्ट सॅलरी नाही सांगू शकत, बट खाऊन पिऊन सुखी आहे एवढं तर मी नक्कीच सांगू शकते. हॅलो ताई, व्हॉट इज युअर बर्थ इयर अँड डिड यू इंटरमिटेंट फास्टिंग हेल्प टू रिड्यूस पोस्टमॉर्टम वेट? ओके. सो मी अजून इंटरमिडिएट फास्टिंग अशी तुम्ही म्हणता तशी स्टार्ट नाही केली, जस्ट 7 नंतर जेवत नाही, बट मी सकाळी पोटभर खाते आहे. सो तसं वेट लॉस अजून सुरू नाही केला आहे, बट 7 नंतर न जेवण्याचा पण मला फरक जाणवतो आहे. तुम्हाला बेबी झाल्यानंतर हेअरफॉल झाला का, आणि झालं असेल तर किती मंथचा झाल्यावर स्टार्ट झालं? सखी 1.5-2 महिन्याची होती तेव्हापासून हेअरफॉल सुरू झाला आहे आणि अजूनही तो चालू आहे. बट म्हणतात की 8-9 महिन्यात झाल्यानंतर ते आपोआप बंद होतं. बट मी आता आदिवासी हेअर ऑइल आहे ते पण यूज करायला सुरुवात करणार आहे, कारण माझ्या दादाने ते आता यूज करायला सुरुवात केलं आहे आणि त्याचा रिझल्ट त्याला दिसतो आहे. तुमचे सासरे वर्किंग आहेत का? हो, माझे सासरे वकील आहेत. ते सिनियरच्या कोर्टात प्रॅक्टिस करतात आणि त्यांना शेवटपर्यंत ती प्रॅक्टिस करायची आहे. डाएट चार्ट सेंड करणार प्लीज. असं मी अजून काही डाएट सुरूच नाही केलं आहे, तर त्याचा चार्ट नाही सांगू शकत. PCOD असेल तर कन्सीव्ह करायला काही त्रास होतो का? काही टिप्स? सॉरी, बट मला खरंच याच्याबद्दल आयडिया नाही आहे. म्हणजे ज्या गोष्टी डॉक्टर सांगू शकतात त्याच गोष्टी मी सांगणं चुकीचं आहे. सखीला 6 मंथचं वॅक्सिन दिलं का? हो, ते गव्हर्नमेंटमध्ये नसतं, ते प्रायव्हेटला द्यावं लागतं. 6व्या आणि 7व्या महिन्याचं ते मी सखीला दिलं आहे. 6व्या महिन्याचं दिलं आहे, 7व्या महिन्याचं आत्ता दिलं. सखीला खूप खूप प्रेम. सखीला नाचणी सत्व देते का? हो, रोज रात्री मोस्टली मी तिला तेच देते आणि तिला ते खूप आवडतं. देन तू कुठे राहतेस? मी पुणे, सिन्नर, नाशिक असं 3 ठिकाणी राहते. बट करंटली मी सिन्नरला राहते आहे, बट आत्ता मी माहेरी आले काही दिवसांसाठी. नंतर ताई तू कोलॅबरेशन घेतेस का? हो, मी करते कोलॅबरेशन. आधी मला त्याच्यात आयडिया नव्हती, आत्ता आयडिया यायला लागली आहे. सो जे जे यूज करून जे चांगलं वाटतं त्याचं प्रमोशन करते मी. असं काही नाही की पेडच करते. प्रॉडक्ट चांगलं असेल तर असं पण करते. हाऊ टू अप्लाय अँड हाऊ टू गेट जॉब इन IT? तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही तुम्हाला ऑलरेडी कॅम्पस येतात, नाही तर तुम्ही लिंक्डइनवर अप्लाय करू शकता. तुम्ही लिंक्डइनवर जाऊन तुम्हाला तुमची जर एखादी कंपनी टार्गेटमध्ये असेल तर लिंक्डइनमध्ये जाऊन त्या कंपनीच्या प्रोफाईलमध्ये जाऊन पीपलमध्ये जायचं. तिथले जे HR वगैरे आहेत त्यांना पर्सनल मेसेज करायचे, कनेक्ट करायचं त्यांच्याशी. ते एक नोकरीवर रिझ्यूम अपलोड करू शकतात. सो खूप सारे वेज आहे. कॉलेजला पण तुमचे POs असतात जे हेल्प करतात. सो या, आणि बाकी ज्या ओपनिंग्स वगैरे असतात तसे खूप सारे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे पण आहे जिथे सारखं येत असतं की कुठे काय ओपनिंग आहे. सो तुम्ही तिथून पण अप्लाय करू शकता. सखी सॉलिड एक्सेप्ट करते का? माझं बेबी गर्ल रिजेक्ट करते आहे. हो, म्हणजे तिला मी जेव्हापासून देते तेव्हापासून तिला काहीच त्रास नाही झाला आहे. सध्या मी तिला एक सेरलॅक तयार केलं आहे, मखाना, ओट्स आणि पोहे, त्यात सगळे ड्रायफ्रूट्स आणि सनफ्लॉवर सीड्स वगैरे टाकून. त्यात मी तिला ब्रॉकोली, बटाटा, रताळं, गाजर ह्या गोष्टीच देते आणि रात्री नाचणी सत्व देते. मधून मी तिला खिचडी देते. सो हे 5-6च पदार्थ आहे जे मी ते रिपीटेडली तिला देते आहे आणि तिला ते पचतं आहे. तिला कशाचाच काहीच इश्यू झाला नाही आहे. देन सखीला फर्स्ट टाईम काय खाऊ घातलं होतं त्याची रेसिपी? सो मी तिला फर्स्ट टाईम खीर दिली होती, त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे की पोहे त्यात बदाम आणि खजूर असं भिजवून ते उकळवलं होतं आणि तेच तिला फर्स्ट टाईम जी खीर दिली होती तीच होती. तुमचे पप्पा काय करता? सो माझे पप्पा इरिगेशनमध्ये इंजिनियर होते. लास्ट इयर ते रिटायर झालेत. सध्या ते त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात अवघड आणि सगळ्यात आनंदाचा जॉब करत आहेत, ते म्हणजे आजोबा होणं. कारण जे घरात मी, आई, दादा, वहिनी कोणीच करू शकलं नाही ते गौरी प्रॉपर करून घेते आणि आता ते सखी आली तिचं पण प्रो व्हर्जन. सो सध्या त्यांचा सगळा वेळ नातींमध्येच जातो आहे आणि ते सध्या घरीच असतात. काऊ मिल्क कधी चालू केलं पाहिजे बेबीला? सॉरी, बट मला याची आयडिया नाही, पण मोस्टली असं म्हणतात की 9 महिन्यानंतर. बट जेव्हा तिचे डॉक्टर सांगतील ना सखीचे तेव्हा मी करेन. आपका और निखिल का फर्स्ट फोटो प्लीज? असेल ना तर मी नक्की शेअर करेल. इथे आम्ही फर्स्ट टाईम भेटलो होतो 31 मार्च 2019ला. असेल तर मी फॉर शुअर शेअर करेल, त्याच्यामुळे मला पण तो आठवेल. डीड यू नो युगची मम्मी? येस, आय नो युगची मम्मी, जे आम्ही दोघे चॅनल त्यातली शुभांगी आणि मी. आम्ही इन्स्टावरच भेटलो, पण आता आम्ही खूप छान मैत्रिणी झालो आहे आणि आम्ही युग आणि सखीबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर करतो एकमेकींसोबत. हाय दी, तुमच्या बहिणीचं एज्युकेशन काय? आय डोंट नो, असं लोकांना का जाणून घ्यायचं आहे. तिचं B.Pharmacy झालं आहे आणि सध्या तिचं स्वतःचं मेडिकल आहे. सो ती आमच्या घरातली पहिली बिझनेस वुमन आहे आणि ती आम्हाला सगळ्यांना खूप भारी आहे. सखीचा डे आणि नाईट रुटीन? तर सकाळचं रुटीन मी ऑलरेडी मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता.
आणि नाईटला विशेष असं काही करत नाही. आधी मी तिची मालिश करायची, आता बंद केली. आता म्हणजे आठवड्यातनं 2-3 तास होते. तिला झोपायच्या आधी मेडिसिन्स देते, तिला डायपर घालते झोपायच्या आधी आणि लाईट ऑफ असतो. आणि ऑफकोर्स तिला 2-3 गाणे, निंबोणीच्या झाडामागे, परत ऊपर पंखा चलता है वगैरे असे तिचे 2-3 गाणे जे तिच्या डोक्यात फिक्स आहेत ते लावते आणि ती झोपून जाते. तिचा झोपायचा असा मला विशेष त्रास नाही आहे आणि ती रात्रभर उठतही नाही. कधीतरी उठली तर उठते, बट यासाठी विशेष असं मी काही करत नाही. तिला ती आधीपासूनच सवय आहे. आय टीमध्ये एक्झॅक्ट काय काम करता तुम्ही? टेस्टर, डेव्हलपर और प्रोडक्ट? मी QA प्रोफेशनल आहे. ताई माहेरची होम टूर मला परमिशन घ्यावी लागेल. ॲक्च्युली मी स्वतःच कम्फर्टेबल नाही आहे, मला ते सेफही वाटत नाही, म्हणून नाही. बट रिनोव्हेशन आमचं ऑलमोस्ट रिनोव्हेशनला जायचं यायचं ते झाल्यानंतर एक छोटीशी अशी टूर देईल मी वरच्यावर. बट करंटली आय डोंट थिंक माझे पप्पा अलाव करतील आणि सासरी माझे सासूबाई पण अलाव नाही करत. माझ्या बेडरूमची टूर देता आली तर देईल मी माझ्या नवऱ्याला विचारून. बाळाच्या गळ्यातली सटवाई किती महिन्यात चेंज करता? मला सिरियसली आयडिया नाही. ती 5 दिवसाची होती तेव्हा तिच्या गळ्यात घातली होती. कधी चेंज करते ते माहीत नाही मला. सासूबाई सांगतील, म्हणजे आमच्या आई सांगतील तेव्हा. आणि माझ्या माहेरी असं काही नव्हतं. सो गौरीला जेव्हा ते खुपायला लागलं तेव्हा आम्ही तिची काढली होती. बट माझ्या सासरी काही रूल असतील तर माहीत नाही, ते मला माझ्या सासूबाईंना विचारावं लागेल. थँक्स, मी विचारेल, तुम्ही मला सांगितलं आहे तर. तुमच्याकडे गौरी नाही बसत का? नाही, आमच्याकडे गौरी नसतं. मला खूप हौस आहे बट नाही बसत. मी गुरुजींना पण विचारलं होतं बट नाही पॉसिबल झालं. मेरे भाई को लड़का हुआ है, प्लीज सजेस्ट सम सिल्वर गिफ्ट. चमचा वाटी देऊ शकता, ग्लास असतो छोटा खुळखुळावाला तो देऊ शकता. देन आजकाल मी बघितला दंडे ज्वेलर्सकडे एक सेट होता, त्याच्यात चमचा वाटी, छोटीशी वाटी, प्लेट आणि ग्लास असं सगळं होतं लहान मुलांचं. सो या हेच. नंतर पायल असतात, मोस्टली घालतात लहान मुलांना पण जेव्हा ते लहान असतात, ते देऊ शकता. कंबरपट्टा देऊ शकता. एवढेच ऑप्शन्स मला माहिती आहे मुलांसाठी काय असतात ते. तू फेस शेव करते का आणि कोणते प्रॉडक्ट चांगले आहे फेससाठी, न्यू मॉमसाठी? ओके, तर मी फेस शेव वगैरे नाही करत. ते मी एक 2 वेळेस ते ब्राझिला वॅक्स का असतं अराउंड ते ट्राय केलं होतं, बट नाही येत मला जास्त केस, सो मी नाही करत ते. आणि स्किन केअर ऑनेस्टली सांगते, माझी स्किन 2 वर्षापूर्वी फोटो असेल तर मी पोस्ट करते, खूप वाईट झाली होती. पण जेव्हा मी डाएट सुरू केलं ना, डिटॉक्स डाएट, जेव्हा मी खूप पाणी वगैरे घ्यायला लागली, ती खूप क्लिअर झाली. इतके पिंपल्स होते ना माझ्या चेहऱ्यावर आणि मला स्वतःच ते बघवत नव्हते. आणि एक्झॅक्ट 2 वर्षापूर्वी ऑगस्ट सप्टेंबरमध्येच मला तो इश्यू झाला होता. मी फोटो जर सापडला तर नक्की ते कमेंट साईडला टाकते. बट खूप जास्त पाणी पिल्यावर वगैरे होतं. त्यानंतर मी आता खूप बेसिक डॉट अँड कीचा माझा फेस वॉश आहे, नंतर व्हिटॅमिन सीचा सिरम यूज करते आहे आणि मला ते चांगलं जातं आहे. आणि हां, अजून एक म्हणजे मला हे सांगायचंच होतं पण परत इथं सांगते, मी हायड्रा फेशियल केलं होतं आणि त्याचा मला खूप जास्त इफेक्ट जाणवला आहे. स्किन खूप चांगली होते त्याने. मला आत्ता पण करायचं, बट आय डोंट नो कसा वेळ मिळतो, कारण त्याला 1.5-2 तास लागतं आणि सखी तेवढ्या वेळ घरी राहणं अशक्य आहे आणि ती ताई सगळं सामान घरी घेऊन नाही येऊ शकत. सो आहे, बट तुम्ही हायड्रा फेशियल करू शकता. ॲक्च्युली खूप इफेक्टिव्ह आहे. हे काय प्रमोशन नाही, खरंच सांगते, खरंच इफेक्टिव्ह आहे. नाशिकमध्ये कुठे राहतेस आणि आपण भेटू शकतो का? ॲक्च्युली भेटायचे पण खूप सारे मेसेजेस वगैरे येतात. एका ताईंचा आला आहे तुळजापूर सोलापूरला आले की भेटा. नक्की भेटायला आवडेल. जेव्हा जेव्हा ज्या ज्या शहरात जाईल तेव्हा नक्की भेटेल. बट नाशिकमध्ये भेटायला मला घेऊन यायला सध्या कोणीच नसतं आणि एवढ्या नवीन याच्यात सेफ पण नाही वाटत की सखीला घेऊन मी एकटी पण फिरू नाही शकत. सो आत्ता नाही, बट लवकरच भेटेल. मी सगळ्यांना नक्की भेटेल. तुझं गोल्डचं चोकर किती ग्रॅमचं आहे आणि कुठे परचेस केलं आहे? आय डोंट नो तुम्ही कोणतं म्हणताय. जर ते पिंक असेल तर ते अराउंड त्याचं फक्त ते 3 ग्रॅमचं आहे आणि त्याचा तो दोरा आहे. ते मी असंच घेतलं होतं, मला एकदा बोनस मिळाला होता तेव्हा म्हणून. जर तुम्ही त्याचे गोल गोलवाले म्हणत असाल तर ते माझ्या लग्नाचं आहे आणि ते 6.5 तोळ्याचं आहे. या व्यतिरिक्त तर मी काही घातलं नाही अजून. हे 2च मी आत्तापर्यंत व्हिडिओत घातले आहेत. सखीला नॉनव्हेजचा काही त्रास झाला का? तर नाही, अजिबात त्रास झाला नाही. तिने ते सगळं छान पचवलं. तिला एकदाच दिलं आहे अजून, बघूयात. आता गणपती वगैरे सुरू आहेत, तर गणपती संपल्यावर मे बी देईल मी तिला परत. सखीला गुटीमध्ये काय काय देते? तर मी हे खूप वेळेस सांगितलं पण परत एकदा सांगते. मी तिला पहिले 3 महिने नाशिकला दगडू तेलाकडे जी मिळते ती पावडरची गुटी दिली होती. 3 महिन्यानंतर बालाजी तांब्यांची दिली होती, बट ती आता मी बंद केली आहे. मी तिला उघडून वगैरे नाही दिली, कारण मी तेवढी कॉन्फिडंट नव्हती. अनदर क्वेश्चन इज, मला 2 मुली आहेत का? तर हे जे मोठं पिल्लू आहे ना, हे माझ्या दादा वहिनीचं आहे नावाला. याला जन्मने दिला आहे, बट हेच माझं पहिलं बाळ आहे. त्याचं की दुसरं बाळ आहे. सो या माझ्याकडे 2 मुली आहे. पप्पा दे मला. नाही, मूड नाही आमच्या आत्ता.
निखिल दादा आणि सखीची बॉन्डिंग कशी आहे तर ते व्हिडिओज खूप छान दिसतात. सो ॲक्च्युली त्यांची बॉन्डिंग खूप छान आहे. मला कधी कधी जेलस फील होतं की तो तिच्याकडे जास्त असतो, बट ऑनेस्टली मला खूप भारी वाटतं, कारण मला निखिलसाठीच मुलगी हवी होती. त्याला ते इमोशन्स नाही आहे, बहीण मैत्रीण असं कोण नव्हतं त्याच्या आयुष्यात. मीच आली जी कोण आली पहिली ती, असं मला माहिती आहे. सो त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे. तो रात्रभर तिच्यासाठी किती वेळा जागतो, तो तिच्यासाठी सगळं करतो जे एक आईने करायला पाहिजे ते सगळं तो तिच्यासाठी करतो. सो त्यांची बॉन्डिंग खूप छान आहे. मला पण खूप आवडते जेव्हा ती मला इग्नोर करून त्याच्याकडे जाते. बट या खूप गॉड ब्लेस, खूप खूप छान आहे त्यांचं. आणि ते सगळ्याच मुलींचं असतं. म्हणजे मी आता एवढी 29 वर्षाची, स्टील माझं माझ्या पप्पांवर जरा जास्तच प्रेम आहे. हा आमचा गौऱ्या दिवसभर याला माझी मम्मी पप्पा आणि आई सांभाळतात. तिची आई सांभाळते, बट ती संध्याकाळी तिच्या पप्पाकडेच जाते. कोण आवडतं तुला, दादा की मम्मी? दादा. सी दादा. ती तिच्या पप्पाला दादा म्हणते, कारण मी सगळी त्याला दादा म्हणतो. सखीचे प्रॉडक्ट्सबद्दलचे क्वेश्चन आले, त्याचं कंबाईन आन्सर करते. सो मी तिला फिगारोचं बेबी ऑइल यूज करते. टेडी बेअरचा सोप आहे तिचा. देन मला कोलॅबरेशनमध्ये मदर स्पर्शचे बॉडी लोशन आलं होतं, सो मी आता ते यूज करते. याच्या आधी सेबामेड यूज केलं आहे, मदर स्पर्श यूज केलं आहे. मला तिघांमध्ये असं काही डिफरन्स दिसला नाही आहे. सो ओके सगळं. बट सोप मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही सेबामेडची घेत असाल तर त्याच्यापेक्षा माझं मत आहे की टेडी बेअर चांगला आहे. सो या, आणि हिमालयाची पावडर आहे. गंध तिला कोणताही लावतो, काजळ जुईचा लावते. या व्यतिरिक्त नाही तिला काही यूज करते सध्या तरी. हाऊ मेनी डेज यू हॅव अ वर्क फ्रॉम होम? आय रिअली डोंट नो राईट नाऊ. आय एम ऑन अ बेंच. सो प्रोजेक्ट नाही आहे, सो मलाच माहीत नाही आहे. बट म्हणजे नोव्हेंबरपर्यंत तरी मी कुठे जात नसते, आणि तोपर्यंत तरी प्रोजेक्ट नाही मिळणार असं मला कळलं आहे. सो तोपर्यंत तरी मला वर्क फ्रॉम होम आहे. त्याच्यानंतर माहीत नाही. मी सध्या शोधते पण आहे, जर दुसरं काही सापडलं तर मी स्विच पण मारेल. सो ॲज ऑफ नाऊ पण सध्या तरी वर्क फ्रॉम होम आहे मला, विथ नो वर्क. माझा मोबाईल कोणता आहे किंवा मी व्लॉगिंगसाठी कोणता फोन यूज करते, तर माझा iPhone 11 आहे. अराऊंड 4 वर्षापूर्वीचा आहे, आणि मी त्याच्यातच सगळं करते. मधून म्हणजे थोडेफार व्हिडिओ जे मी निखिलकडे 15 Pro आहे, सो मी त्याच्यात कधी कधी शूट करते, कधी कधी माझ्या फोनमध्ये शूट करते. विच ओट्स यू यूज फॉर सखी? मला असं ब्रँड नेम नाही आठवत आहे. जनरली मला किराणा दुकानात जे ओट्स सापडले ते मी घेऊन आली आहे. सो स्पेसिफिक ब्रँडचंच तिला काही यूज करते असं नाही आहे काही. ताई, वेट गेनमुळे खूप दमल्यासारखं होतं, तुम्हाला असा काही त्रास आहे का? तर नाही, मला असा काही त्रास नाही, आणि मला आधीही नव्हता. म्हणजे मे बी माझ्या बॉडीला तेवढं कॅरी करायची सवय, त्याच्यामुळे मला असा दम लागण्याचा किंवा बाकी कोणताही त्रास वेटमुळे सध्या तरी होत नाही आहे. सखीला कोणत्या बॉटल्स यूज करते? तर सखीला 3 बॉटल्स, एक काचेची, एक प्लास्टिकची आणि एक स्टीलची आहे. कॉम्बिनेशन करून कशात पाणी कशात दूध असं मी तिला देत असते. तिला पण वेगवेगळं छान वाटतं त्या बॉटल्स बघायला. सो या, आणि त्या पण अशा कोणत्या ब्रँडच्या नाही आणल्या आहेत मी. लोकल जे बेबीचे शॉप असतात तिथे जाऊन तिला घेऊन आली आहे. पुणेला रिटर्न येणार नाही का? नाही, ऑफकोर्स येणार आहे पुण्याला रिटर्न. तिथे माझं खाणं पिणं आहे सगळं, म्हणजे जे काही उद्योगधंदा आहे तो तिथला आहे. सो येणार आहे पुण्याला, बट एक्झॅक्ट कधी येणार आहे माहीत नाही, कारण निखिल आता परमनंट वर्क फ्रॉम होम आहे. माझं पण तसंच काहीतरी चालू आहे सध्या. म्हणजे मला नोव्हेंबरपर्यंत तरी नाही आहे सध्या. मे बी दिवाळीनंतर आलो तर येऊ, बट असं फिक्स नाही आहे. जर मला पण वर्क फ्रॉम होम कंटिन्यू राहिलं तर मे बी आम्ही नाही येणार. जर नाही राहिलं तर येऊ. या व्यतिरिक्त खूप सारे प्रश्न नाहीत, बट असं खूप आहे की सखी खूप छान आहे, सखी खूप क्यूट आहे, सखी माझ्या बाळासारखी दिसते. सखीला खूप सारं प्रेम. तर मी सगळं नाही वाचत, बट ज्यांनी सखीला मला खूप प्रेम दिलं आहे, सो मनापासून खूप थँक्यू. देन यूट्यूब की जॉब? ऑफकोर्स जॉब, कारण ते जे काही पेमेंट आहे ते मंथली येतं तुम्हाला, आणि ते फिक्स अमाऊंट असते. यूट्यूबची फिक्स अमाऊंट नसते, आणि माझी तर खूप सुरुवात आहे. आणि यूट्यूबमध्ये खूप पैसा मिळतो असं नाही आहे, ऑनेस्टली सांगते. जेवढं मी आत्ता बघते आहे, खूप काही पैसा मला तरी आत्ता मिळालेला नाही यूट्यूबमधून. तर माझ्यासाठी जॉब अँड देन यूट्यूब. म्हणजे यूट्यूब माझी आवड पण आहे, बट पैशाचं साधन म्हणून जर बघत असेल तर मी जॉबकडे बघेल, यूट्यूबकडे नाही. नेक्स्ट आहे, माझं आणि सासूबाईंचं नातं कसं आहे? तर जसं सगळ्या सासवांचं असतं तसंच हा प्रश्न मला मागे पण कोणीतरी विचारलेला होता. सो ऑफकोर्स जनरेशनचा डिफरन्स येतो तेवढा असतो, की जसं आमच्या आई पिरियड्सचं खूप पाळतात, किंवा एखादं सुतक आहे आम्हाला घरात, तर जोपर्यंत जेव्हा सुतक संपतं तेव्हा त्या घरातलं पीठ मीठ दूध हे सगळं टाकून देतात. सो ते मला मान्य नसतं. सेम जसं की आता मी सध्या लेट उठते सखीमुळे 9 वाजता, सो ते त्यांना नाही आवडत. त्या मला बोलत नाही काय, ऑनेस्टली त्या मला आत्तापर्यंत कधीच काही बोललेलं नाही आहे. बट त्या सकाळी 4:30-5लाच उठत आहे. त्यांचं खूप वर्षापासूनचं रुटीन आहे, रांगोळी काढणं बेसिक. सो ऑफकोर्स असे मतभेद असतात, बट आमचे खूप नाही आहेत.
ग्राउंड लेवल आम्ही सोबत राहतो, ऑनेस्टली आम्ही सोबत राहतो आणि खूप गोडी गुलाबीत राहतो. थोडेफार वाद प्रत्येक घरात असतात, ते आमच्याही घरात आहेत. बट एक सगळ्यात चांगलं आहे की निखिल आमच्या दोघांची बाजू घेत नाही. त्यांचं असं आहे की तुमचं जे असेल ते तुम्ही दोघींनी बोलून सॉल्व्ह करा. आणि आमचं तसंच चाललं आहे. जसं मी माझ्या आई-वडिलांवर रुबाब करते, सेम माझ्या सासू-सासऱ्यांवर करते. मोस्टली आईंपेक्षा तात्याने माझ्या फेवरमध्ये असतात. सो माझ्याकडे खूप मोठा प्लस पॉईंट आहे माझे सासरे. सो असं आमचं नातं आहे. सो या ॲज ऑफ नाऊ एवढंच, कारण आता पिल्लू उठलं आहे आणि मला पण थोडं काम आहे. सो या व्यतिरिक्त तुमचे काही क्वेश्चन्स असतील अजून तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. मी कमेंट्समध्येच उत्तर देईल. आणि याच्या पलीकडे जे काही प्रश्न होते ते सगळे मी मोस्टली कंबाईन करून आन्सर दिलेत. जे वेगळे होते ते सांगितलेत, बट जे कॉमन होते ते कंबाईन करून आन्सर केलं आहे. सो प्लीज कोणी राग येऊ देऊ नका. असंच प्रेम देत राहा मला, सखीला, निखिलला. अँड थँक्यू सो मच. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. थँक्यू. म्हणजे बाबू उठला.